नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता भूमी त्याचबरोबर इन्स्पेक्टर गायकवाड हे दोघेही जण त्या ठिकाणी आलेले असतात, ज्या ठिकाणी रागिणीने त्या प्रीती सिस्टरला लपून राहायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर गायकवाड म्हणतात की भूमी मॅडम, ज्या ठिकाणी ती नर्स लपून बसलेली आहे ना, हे त्या ठिकाणचं लोकेशन आहे. आपण बरोबर ठिकाणी पोचलोय. तेव्हा इथे प्रीती नर्स म्हणत असते की रागिणी मॅडम, अहो आज तरी पैसे आणलेत की नाही? अहो पैसे आणले असतेत तर कुठेतरी दूर निघून गेले असते ना. इथे पैसे नाही आहेत म्हणून शहरातल्या शहरात लपून बसायला लागतंय. आम्हाला जर पकडलं तर आम्हाला शिक्षा होईल. तेव्हा रागिणी म्हणत असते, हे बघ, तू काळजी करू नको. आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी तुमचा एक बंदोबस्त केला आहे. मी माझ्या ओळखीने एक बोट अरेंज केलेली आहे. त्या बोटमधून तुम्ही गोव्याला जा. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला मागोमाग पैसे पाठवून देते. काळजी करू नका. तेव्हा इकडे आता नर्स म्हणत असतात, अहो तुमच्यावरती कसा काय विश्वास ठेवायचा? तिथे जगण्यासाठी, खाण्यासाठी पैसे तर लागतीलच ना. तुम्ही फक्त जाण्याचा बंदोबस्त केला आहे. बाकीचा बंदोबस्त कसा कराल? तेव्हा रागिणी म्हणते, माझ्यावरती विश्वास नाही आहे का? इथे जीव वाचवण्याचा प्रयत्न करते तुमचा, त्याच्याकडे लक्ष द्या. हे बघ, तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे माझाही जीव वाचवते मी. त्याच्यामुळे तुम्हाला मी पैसे देणार. फक्त थोडा वेळ द्या, विश्वास ठेवा. आता त्या भूमीने त्या गायकवाडला तुमच्या मागावरती लावले ऑलरेडी. जर त्याच्या हाती लागलात ना, तर मात्र काही खरं नाही आहे, तुमचंही आणि माझंही. म्हणून सांगते की आता जास्त काही न बोलता त्या बोटीमधून गोव्याला पोचा. पैसे मागोमाग पाठवून देते. तर इकडे ज्या घरामध्ये आता प्रीती नर्स लपून बसलेली असते, ते घर बाजूलाच असतं आणि इथे गायकवाड साहेब विचारतात की तुम्ही यांना कुठे बघितलंय का? तेव्हा इकडे त्या बाई म्हणतात की हो, ही बाई आहे ना, 2 दिवसापूर्वीच त्या घरामध्ये राहायला आली आहे. ती तिथेच राहते. तेव्हा इथे गायकवाड सर, भूमी आणि त्यांची टीम त्या बाईला पकडण्यासाठी म्हणजे प्रीती सिस्टरला पकडण्यासाठी त्या ठिकाणी जायला निघतात. तर प्रेक्षकांनो, इथे रागिनी आता समजावत असते. ती म्हणत असते की प्रीती, हे बघ, जास्त काही आता हट्ट करू नकोस. लवकरात लवकर गोव्याला जाण्याची तयारी करा. त्यानंतर इथे अमोली बाळाला खेळवत असते. तेव्हा तिला आठवतं की ज्या वेळेला इथे आकाश गाडीमध्ये अटकलेला असतो, त्यावेळेला इथे बाळ अचानकपणे रडायला लागतं. बाळ अचानकपणे रडायला लागल्यानंतर भूमी म्हणते, काय झालं बाळाला? बाळाला भूक लागले का? दे माझ्याकडे. इथे आडोशाला बघते कुठे बाळाला दूध पाजता येतं का. त्यानंतर इकडे आता भूमी जेव्हा आडोसा शोधत असते, तेव्हा तिचं लक्ष जातं ते म्हणजे आकाशच्या गाडीकडे. आणि तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बघितलं, म्हणजे बाळ मगाशी रडत होतं आणि आता बाळ रडायचं गप्प झालं. याचा अर्थ बाळ जणू काही मला आकाशच्या गाडीपर्यंत घेऊन यायला सांगत होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की बाळामुळेच मला कळलं की आकाशची गाडी इकडे आहे म्हणून. तेव्हा इथे आता अमोली म्हणत असते की मला कधी-कधी असं वाटतं की बाळ आमच्यापेक्षा जास्त भूमी आणि आकाश यांना अटॅच आहे. पण नाही, अजिबात नाही. मला माहिती आहे भूमी काय करण्याचा प्रयत्न करते. बाळ माझ्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस ना, पण मी सुद्धा अमोली आहे. मी तुझे सगळे प्लॅन आहेत ना, ते हाणून पाडेन. मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर अजिबात करू देणार नाही. तू माझं बाळ आहेस ना, तू फक्त मला आई म्हणायचं आणि माझ्याबरोबरच अटॅच राहायचं. कळलं ना बाळा? आणि आज माहिती आहे का, गुढीपाडवा आहे, गुढीपाडवा. तुला बाळा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कारण तुझा तर हा पहिला गुढीपाडवा आहे ना म्हणून. आणि आपल्या दोघांनाच आता बाकीची सगळी तयारी करायची आहे. हे बघ, मी फुलं आणून ठेवली आहेत, गाठीसुद्धा तयार केली आहेत. मी सगळी तयारी करून ठेवले. फक्त आता आपल्याला गुढीची सुद्धा तयारी करायची आहे. बाबा नाही आहे ना घरात. बाबा कामानिमित्त बाहेर गेला. आता आपल्या दोघांनाच इथे तयारी करायची आहे. मग बाबा आल्यानंतर आपण बाबाला ओरडायचं, त्याला विचारायचं की आम्हाला दोघींनाच ठेवून तू कुठे गेला होतास, हो की नाही? तेव्हा इकडे अमोली आता बाळाजवळ खेळत असताना, त्याच्याशी बोलत असताना त्या ठिकाणी पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमाच्या डोक्यात एक प्लॅन आलेला असतो. तिला इथे बाळाला गायब करायचं असतं. त्यामुळे ती आता अमोलीवरती लक्ष ठेवून असते. आजूबाजूला बघत असते. कशा पद्धतीने इथे आता अमोलीला बाजूला करता येईल याचा विचारच पौर्णिमा करत असते.
तेव्हा इकडे अमोली बाळाला आता घेऊन उभीच असते. ती म्हणत असते की बाळा, आपल्याला गुढीपाडव्याची उरलेली सगळी तयारी करायची आहे ना. आपल्या दोघींवरतीच ती जबाबदारी आहे, हो की नाही. बाबा आता येईलच, त्याआधी सगळी तयारी झाली पाहिजे. तेव्हा इथे पौर्णिमा अमोलीवरती लक्ष ठेवून असते. ती विचार करत असते की अमोलीला आता इथून बाजूला कसं काय करायचं. तेव्हा तिचं लक्ष जातं. ती म्हणत असते की अमोलीचा मोबाईल इथे नाही आहे. जर मी अमोलीला फोन केला तर अमोली इथून नक्कीच जाईल, असं तिला आता वाटतं. आणि त्यामुळे ती इथे अमोलीला फोन करते. तेव्हा अमोली म्हणत असते की माझा फोन तर रूममध्ये आहे, मला या वेळेला कोण फोन करत असेल. तेव्हा इकडे अमोली म्हणते की बाळा, तू इथे थोडा वेळ थांब, मी लगेचच मम्मा फोन घेऊन येते, हो की नाही. तेव्हा इकडे आता अमोली बाळाला तिथे पाळण्यामध्ये ठेवून तिचा मोबाईल आणायला जाते. हे सगळं पौर्णिमा मुद्दामून करत असते, कारण पौर्णिमाला काही करून इथे बाळाला आता घेऊन जायचं असतं, बाळाला गायब करायचं असतं. एकदा का बाळ गायब झालं की इथे सगळा ब्लेम तिला भूमीवरती टाकायचा असतो. आणि आता ती त्याच पद्धतीने सगळं काही प्लॅनिंगनुसार करत असते. अमोली आता मोबाईल आणायला जशी रूममध्ये जाते तशी पौर्णिमा आतमध्ये येते आणि पाळण्यातून बाळाला उचलते आणि तिथून आता बाळाला गायब करते. तर इकडे भूमी आणि अमोलीमध्ये गैरसमज पसरवायचे असतात आणि त्यामुळेच तिने हा प्लॅन केलेला असतो. येत असतानाच इथे आता पौर्णिमाने आणलेलं असतं ते म्हणजे भूमीचं कानातलं. भूमीचं कानातलं ती आणते आणि पाळण्यामध्ये टाकते. त्यानंतरला ती बाळाला तिथून उचलते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथून आता बाळाला गायब करून गेल्यानंतर इकडे आता अमोली येते. अमोली म्हणत असते की काय या पौर्णिमाने फोन का केला होता, बरं केला तर केला, नंतर कट तरी का केला. तेव्हा इकडे ती म्हणते जाऊ दे, हिच्याकडे आता लक्ष द्यायला नको. आधी मला इकडे सगळी गुढीपाडव्याची तयारी करायची आहे. आधी मी माझ्या बाळाला झोपवते आणि ती पाळण्याकडे बघते तर काय, पाळण्यामध्ये बाळ नसतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अमोलीला खूप मोठा धक्का बसतो. अमोली म्हणत असते की बाळ कुठे गेलं, माझं बाळ, कुणी इथे आलं होतं का माझं बाळ चोरायला. आणि ती आता आजूबाजूला बघत असते, लक्ष देत असते, पण तिला बाळ कुठेही दिसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अधिकारी गायकवाड, त्याचबरोबर त्यांची टीम आणि भूमी हे चौघेजण एकत्र असतात. तेव्हा गायकवाड साहेब आता दारामधून त्याला जी काच असते त्याच्यामधून बघण्याचा प्रयत्न करत असतात, आतमध्ये कुणी आहे का. तेव्हा इकडे आता गायकवाड साहेब दरवाजा नॉक करतात. दरवाजाच्या आडून ते बघत असतात आणि म्हणत असतात की कुणीतरी आतमध्ये असेल, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा इकडे गायकवाड साहेब आता दारातून कुणी दिसतंय का ते बघत असतात. तेवढ्यातच ते म्हणतात आहे, कुणीतरी आहे, पण आपल्याला इथे चकवा देण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा हवालदार, तुम्ही एक काम करा, तुम्ही मागच्या बाजूने जा, मागच्या बाजूने तुम्ही आता कुणी पळून जाते का या गोष्टीवरती तुम्ही नजर ठेवा, जा हळूच तुम्ही आता मागच्या बाजूने जा, असं अधिकारी गायकवाड इथे आता हवालदार सरांना म्हणत असतात. त्याचबरोबर हवालदार आता मागच्या बाजूने गेलेले असतात. तेवढ्यातच इथे गायकवाड साहेब आता दाराला धक्का मारायचा विचार करतात. खिडकीमधून बघत असतात तेव्हा त्यांना कुणीही दिसत नाही, पण त्यांना इथे माणसांची हालचाल दिसत असते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणत असतात की नर्स इथेच असणार आहे आणि ती इथेच असायला हवी. फक्त जर तिला इथून गायब करण्याचा प्रयत्न केला तर मात्र ती आपल्याला सापडणं कठीण होऊन बसेल. तेव्हा भूमी म्हणते गायकवाड साहेब काय करायचं आता. तेव्हा इथे गायकवाड साहेब दरवाजाला आता इथे धक्का देण्याचा प्रयत्न करतात. दरवाजा कुणीही उघडत नाही. त्यानंतर ते आता स्वतःहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. ते जोरात दाराला धक्का देतात. धक्का देऊन आता ते दरवाजा उघडतात, कारण त्यांना अचानकपणे आतमध्ये जाऊन बघायचं असतं की नक्की त्या ठिकाणी कोण आहे ते. जेव्हा इथे भूमी आणि गायकवाड साहेब दोघेजण दाराला धक्का देऊन आतमध्ये येतात, बघतात तर काय, समोर कुणीही नसतं, कारण भूमी आणि त्याचबरोबर गायकवाड साहेब हे लगेचच बाहेर आलेले असतात. बघतात तर काय, आतमध्ये रागिनी किंवा त्याचबरोबर प्रीती नर्स कुणीही नसतं.
त्यामुळे इथे आता गायकवाड साहेब मागच्या बाजूने बघतात, आजूबाजूला बघतात, तिथे कुणीही नसतं. तेव्हा इथे भूमी आणि गायकवाड साहेब हे एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागतात. कारण त्या दोघांनी बरोबर तो ॲड्रेस शोधून काढलेला असतो, ज्या ठिकाणी इथे प्रीती नर्स ही लपून बसलेली असते. त्यांना तिथलं लोकेशन हे सापडलेलं असतं. त्यामुळे इथे भूमी इथे आता गरम पातेल्याला हात लावते आणि म्हणत असते, गायकवाड साहेब हे काय, हे पातेलं गरम आहे म्हणजे आता इकडे कुणीतरी नक्कीच होतं. मला असं वाटतंय प्रीती नर्स त्याचबरोबर रागिनी आत्यासुद्धा इथेच होत्या. तर इकडे आता भूमीला राग येतो, कारण प्रीती नर्स एवढ्या जवळ असूनसुद्धा त्यांच्या हातातून निसटून पळून गेलेली असते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की भूमी मॅडम, मला असं वाटतं की ती नर्स आहे ना इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल. मी तिच्या मागावरती जातोय. मी तुम्हाला आता जे काही घडतंय ना त्याचे अपडेट देईन, ठीक आहे ना? पण आता तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही गेलात तरी चालेल, असं इकडे आता गायकवाड साहेब भूमीला सांगत असतात. त्यानंतर भूमीला आता इकडे रागिणीच्या पदराचा तुकडा मिळतो आणि ती म्हणत असते की आत्याने पिवळ्या हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. त्यांच्या साडीचा पदर फाटलाय वाटतं हा इथे. थांब, आता मी आत्यांना जा विचारतेच. त्यासुद्धा इथे प्रीती नर्स बरोबर होत्या, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा इकडे प्रीती म्हणत असते, बघताय ना मॅडम, माझ्या जीवाला कसा धोका आहे ते बघताय ना. आता काय करायचं आहे मी ते तुम्ही मला सांगा. अहो, मला पकडण्यासाठी इथे लोक आता ॲड्रेस शोधत शोधत येत आहेत. तेव्हा रागिणी म्हणते, म्हणूनच तर मी तुला म्हणाले होते ना की हे बघ, तू इथे थांबू नकोस. काही दिवसांचा प्रश्न आहे. थोडे दिवस इथं राहा आणि तू इथून निघून जा. मी तुला सांगितलं आहे ना, तू सगळ्यात आधी तर त्या बोटमध्ये बस आणि तिथून निघून जा. हे बघ, मला तुझ्या जीवाची काळजी आहे. जर तुला पकडलं तर मलासुद्धा लगेचच पकडतील. तेव्हा इकडे रागिणीचं लक्ष जातं. इकडे भूमी, गायकवाड साहेब आणि त्यांची टीम एका बाईला विचारत असतात की ही बाई कुठे राहते का? तेव्हा त्या बाईने इथे घराकडे आता बोर्ड दाखवलेलं असतं आणि गायकवाड साहेब आणि भूमी दोघेही जण आता आपल्या मागावरती आलेत हे रागिणीला कळतं आणि रागिणी इथे लगेचच प्रीतीचा हात पकडते आणि तिथून पळ काढते. दोघी आता बाहेर पडतात. तेव्हा रागिणी म्हणते, बरं झालं इथे योग्य वेळेवरती माझं लक्ष गेलं, नाहीतर ती भूमी आहे ना, तिने त्या गायकवाडला लावलंय तुझ्या मागावरती. त्याने जर तुला पकडलं तर तुझ्याकडून खरं वधून घ्यायला त्यांना अजिबात वेळ लागणार नाही आहे, कळलं तुला? आधीच तुझ्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला खूप जास्त कंप्लेंट आहेत. त्याच्यामुळे तुला लगेचच अरेस्ट करतील आणि शिक्षासुद्धा होईल. हे बघ, तुला पकडलं तर माझ्याही जीवाला धोका आहे. मला माहिती आहे ना, मला हे माहिती नाही आहे का? तुला पकडलं तर मी सुद्धा फसणारच आहे ना. तेव्हा तू आता गोव्याला जा. मी तुला मागाहून पैसे पाठवते बाई, हवे तेवढे पैसे पाठवते. मग तर ठीक आहे, फक्त एकदा माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे पौर्णिमा बाळाला चोरून घेऊन आलेली असते आणि तिने त्याच रूममध्ये आता बाळाला ठेवलेलं असतं, जिथे इकडे आता ती लपून बसलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अमोली बाळाला सगळीकडे शोधत असते. कुठे माझं बाळ, म्हणून ती बाहेरसुद्धा जाते, अंगणातसुद्धा बघते, आजूबाजूलासुद्धा बघते, पण तिला तिचं बाळ काही सापडत नाही. अमोली म्हणते की बाळा, अरे कुठे आहेस तू? कुठे शोधू मी तुला? अचानक कोण घेऊन गेलं असेल? इथे डोरबेलसुद्धा वाजली नाही, आतमध्ये सुद्धा कुणी आलं नव्हतं, मलासुद्धा कुणी दिसलेलं नाही आहे. मग माझं बाळ कोण घेऊन गेलं असेल? इथे आता तिला प्रश्न पडलेला असतो. भूमीसुद्धा इथे आता आलेली नसते. मग बाळ गेलं तरी कुठे? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अमोली घाबरलेली असते. इकडे आता पारितोष आल्यानंतर त्याला काय उत्तर देऊ? कुठे होते मी? तो म्हणेल की बाळावरती लक्ष ठेवता आलं नाही का? तेव्हा इकडे अमोली मनामध्ये इतकी घाबरलेली असते, टेन्स असते आणि त्याच्यामध्ये पौर्णिमा तिला आता फोन करत असते. पौर्णिमा जेव्हा इथे अमोलीला फोन करते, अमोली म्हणते की आता ही पौर्णिमा का मला फोन करते? आणि अमोली फोन उचलते आणि म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, आता मला काही बोलायचं नाही आहे, तुझं काही ऐकायचं नाही आहे. हे बघ, आपण नंतर बोलूया, आता मला नाही बोलता येणार आहे. तेव्हा ती फोन ठेवायला जाणार, तेवढ्यातच अमोलीला पौर्णिमा म्हणत असते, अगं काय झालं, काही सांगशील का? एवढी टेन्स का आहेस तू? टेन्शनमध्ये काय आहेस? तेव्हा अमोली म्हणत असते की पौर्णिमा, अगं काय सांगू तुला, आमचं बाळ गायब झालंय.
कुणी आमच्या बाळाला घेऊन गेले, मला काहीच कळत नाही आहे गं. मी मगापासून बाळाला शोधते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, तिथे बघ ना भूमी आली आहे का? भूमी आली असेल तर त्याला दूध पाजण्यासाठी कुठेतरी बाजूला घेऊन बसली असेल ना? तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, नाही गं, भूमी आलेलीच नाही अजून. ती नंतर येईल ना, पण त्याआधीच माझं बाळ इथे नाही आहे. तेव्हा इकडे आता अमोली ही खूपच जास्त विचारात आता बोलत असते. तिला माहिती असतं की इथे भूमी नाही आहे, मग बाळ कसं जाईल? पण पौर्णिमा तिच्या मनावरती हेच बिंबवत असते की बाळाला भूमीने गायब केलेलं आहे म्हणून. ती म्हणते, अगं तूच म्हणाली होतीस ना की मागच्या वेळेला ती भूमी घरी आली होती म्हणून पायपावरून चढून बाळाला फक्त घेण्यासाठी, त्याला गायब करण्यासाठी. मग मलाच आता सांग, भूमी बाळाला का गायब करणार नाही? मी आधीच तुला तिचा हेतू सांगितलाय ना, की भूमीचा हेतू काय आहे ते. मला तर असं वाटतंय की तीच बाळाला घेऊन कुठेतरी गायब झाली असेल. आधीच तिने बाळाला चोरण्याचा एकदा प्रयत्न केलेला तर आहेच. तेव्हा इथे अमोली म्हणते की पौर्णिमा, तू बरोबर बोलतेस गं. हा तर मी विचारच केला नाही. मला पण आता तिच्यावरतीच संशय आहे की तिनेच माझ्या बाळाला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी हा सगळा प्लॅन तर केलेला नाही आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता पौर्णिमाने अमोलीचे कान भरलेले असतात. ती म्हणत असते की हे सगळं आहे ना, ती भूमीसुद्धा करू शकते हां. कारण तिला तुमचं बाळ हवं आहे ना, म्हणून ते हे करूच शकते. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की चला, अमोलीच्या मनामध्ये भूमीबद्दल विष काढून मी मोकळी झालेली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमी बाळाला गायब केलं आहे मी, पण आता ती जी अमोली आहे ना, ती तुझ्यावरती बाळाच्या किडनॅपिंगचा आरोप करणार. आणि एकदा का तुझ्यावरती बाळाच्या किडनॅपिंगचा आरोप झाला की तू जेलमध्ये गेलीस म्हणून समज. मग आता इथे पौर्णिमा म्हणत असते की मी बाळाला गायब केलंय, पण आरोप होतील तुझ्यावरती. तेव्हा तुझी इज्जत जाईल ना, तेव्हा तुझ्या अक्कल ठिकाणावरती येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी ऑफिसमध्ये धावत पडत येते. आल्या आल्या दादांना विचारते की रागिनी पटवर्धन कुठे आहेत? तेव्हा इथे रागिनी म्हणते की भूमी, अगं मी इथे आहे. तू इथे सकाळ सकाळ काय करतेस? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की मी इथे काय करते, हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा ना. आत्या, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी आलात? तेव्हा रागिनी म्हणते की मगाशीच. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा मगाशीच आलात का तुम्ही? तेव्हा इकडे भूमी विचारत असते, कुठे गेला होतात? प्रीती सिस्टरला जिथे लपून ठेवलं होतं तिथे गेला होतात ना तुम्ही, बरोबर ना? तुम्हीच तिला भेटायला गेला होतात ना, तिची मदत करताय ना तिला इथून पळून जाण्यासाठी. मला माहिती आहे ना आत्या, हे सगळं ना तुम्ही मुद्दामून करताय. मला सगळं काही कळतं. आकाशने इथे प्रेझेंटेशन दिलं, त्याने इकडे कॉन्ट्रॅक्ट साईन केले, त्याचा राग काढताय तुम्ही. तुम्ही कधीही सुधारणार नाही. तेव्हा इकडे भूमी म्हणते की मला सांगा, का गेला होतात तुम्ही प्रीती सिस्टरला भेटायला? सांगा ना, काय हेतू काय आहे तुमचा? तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आत्या, तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवलाय, पुन्हा तुम्ही तशाच वागताय ना. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. नाहीतर तुम्हाला आधीच माहिती आहे, आधीच माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास नाही आहे. सत्य मी कधी ना कधीतरी शोधून काढेनच. तेव्हा तुमचा खरा चेहरा माझ्या नक्की समोर येईल, कळलं ना तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, भूमी अगं हे काय बोलतेस तू? मला कळत नाही आहे तू काय बोलतेस ते. हे बघ, मी कुठेही गेलेली नाही आहे. मी सकाळपासून तर ऑफिसमध्ये आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, हो का? मग हा साडीचा तुकडा तिथे ज्या ठिकाणी तुम्ही प्रीती सिस्टरला लपून ठेवलं होतं त्या किल्ल्यामध्ये मला कसा काय सापडला? आणि तुम्हीच इथे आता पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी नेसलात ना. मला माहिती आहे ना की तुमच्या पदराचा हा तुकडा आहे म्हणून. मी दाखवते तुमची साडी कुठे फाटली. तेव्हा इकडे भूमी आता रागिनीला चांगलं इथे खडचवायला आलेली असते. ती आता इथे रागिनीचा पदर पकडते आणि किनार वगैरे बघत असते की नक्की हा भाग कुठल्या ठिकाणचा फाटलेला आहे. तेव्हा ते आता बघता बघता ती इकडे मनामध्ये म्हणत असते की काय झालं, हा तुकडा कुठला फाटलेला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की भूमी अगं किती बोलशील, किती पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करशील, पण तुला माहितीच नाही आहे, तुझ्या 10 पावलं पुढे आहे मी, कळलं का तुला? जेव्हा मी तुम्हाला दोघांना इथे येताना बघितलं तेव्हाच मी हा प्लॅन सुरू केला होता. भूमी आता तिचा पदर वगैरे चेक करत असते, पण तिला कुणीही सापडलं नाही ज्याच्या साडीचा तुकडा हा तिथे अडकला असेल. पण भूमीला रागिनीवरती संशय असतोच. फक्त ती जे पुरावे देत असते ना, त्यामुळे ते गुन्हे सिद्ध होत नसतात. कारण इथे आता तिने पुरावा दिलेला असतो काय,
तर साडीचा तुकडा. पण इथे आता रागिणीने त्याच्या आधीच नवीन साडी दुकानातून घेतलेली असते आणि ती नेसलेली असते. तेव्हा रागिणी म्हणते, मला वाटलंच होतं भूमी, हा साडीचा तुकडा तिथे अडकलाय म्हणजे भूमीला तो सापडणार आणि ती माझ्यावरती अविश्वास दाखवणार. त्याआधीच मी दुकानामध्ये गेले आणि ज्या ठिकाणावरून ही साडी खरेदी केली होती त्या ठिकाणावरूनच ही साडी मी खरेदी केली आणि मी ती नेसलेली आहे. तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते की बघितलंस ना तू भूमी, अगं तू मला कधी हरवू शकतच नाहीस. माझ्यावरती तू डाऊट घेतेस का? अगं साडीचा पदर फाटला असं म्हणतेस ना, कुठे फाटलंय? कुणाची साडी आहे ती? विनाकारण माझ्यावरती का डाऊट घेतेस तू भूमी? तेव्हा इकडे आता रागिणी भूमीकडे आश्चर्याने बघत असते. तेव्हा रागिणी म्हणत असते, भूमी काय झालं? तुझा चेहरा का एवढा उतरलाय? चेहरा का एवढा पांढरा पडलाय तुझा? तेव्हा इकडे भूमीला माहिती असतं की रागिणी खोटं बोलते. हा साडीच्या पदराचा तुकडा हा रागिणीचाच आहे हे तिला माहिती असतं. पण नक्की मग ही साडी हिने बदलली कशी काय हा प्रश्नसुद्धा तिला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश येतो आणि म्हणतो, भूमी तू इथे काय करतेस? तेव्हा रागिणी म्हणते, अरे चोरामोरासारखी आली आहे मला पकडायला. हे बघ तिच्या हातामध्ये पुरावे घेऊन आली आणि मला म्हणते की मीच इथे काहीतरी चुकीचं केलेलं आहे. त्या नर्सला मी लपवून ठेवलं आहे. बघ ना माझ्यावरती कसे कसे आरोप करते. मला तर कळतच नाही आहे की भूमी माझ्याबरोबर अशी का वागते. भूमी अगं असं नको करूस. माझ्यावरती तू का संशय घेतेस? मी खरंच काहीही केलेलं नाही आहे. मी का करू हे सगळं? तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी कालच आपलं बोलणं झालं होतं ना. हे बघ आत्यांच्या विरोधामध्ये आपल्याकडे काही पुरावा नाही आहे. त्याच्यामुळे तू त्यांच्यावरती असे आरोप करत जाऊ नकोस. तेव्हा इकडे भूमी म्हणते की आकाश मला माहिती आहे सगळं कळलं ना. मला सगळं काही माहिती आहे. ही बाई एक नंबरची नाटकी आहे नाटकी. त्यानंतर इथे रागिणी म्हणत असते, बघितलंस ना आकाश, अरे ह्या मुलीचं आहे ना घरातल्या कार्यक्रमामध्ये लक्ष नाही आहे. पूर्ण लक्ष तिचं माझ्याकडेच आहे. तेव्हा इकडे आता मानसी फोन करते भूमीला आणि म्हणत असते, अगं ताई कुठे आहात तुम्ही? लवकरात लवकर घरी या. अगं इकडे ना अमोल आणि पारितोष आलेत. त्यांचं बाळ हरवलं आहे. बाळाला शोधायला आलेत ते घरी आणि आता आरडाओरडा करतायत. तेव्हा भूमी म्हणते, काय बाळ गायब झाले? तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघांनाही आता खूप मोठा धक्का बसतो. कारण दोघेही इथे बाळाबरोबर खूपच जास्त अटॅच्ड असतात. त्याच्यामुळे इथे दोघांनाही खूप मोठा आता इथे धक्का बसलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अमोली म्हणत असते की भूमी सांग कुठे माझं बाळ, मला आधी सांग माझं बाळ कुठे? तू गायब केलेस ना माझ्या बाळाला. तेव्हा भूमी म्हणते, नाही मी असं काही केलेलं नाही आहे. मी का बाळाला गायब करू? मी बाळाची शपथ घेऊन सांगते की मी बाळाला गायब केलेलं नाही आहे. तेव्हा अमोली म्हणते, माझ्या बाळाची खोटी शपथ घेऊ नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इकडे भूमी म्हणते, नाही गं खोटी शपथ घेत नाही आहे. मला माहिती आहे ना बाळ मी गायब केलेलंच नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता आकाशला टेन्शन आलेलं असतं. कारण अमोली म्हणते माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा ती पुरावा दाखवते भूमीचं कानातलं.